मध्ये पोलीस भरती चालू असताना एक युवक 25 वर्षाचा युवक त्याच्यामध्ये बळी पडलेला आहे। तो धावत असताना त्याचा अटॅक आला की काय झालं मला माहित नाही, पण तो अचानकपणे तो खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला। तो एक अपघाती निधन मी समजतोय। परंतु त्याच्यामध्ये काल आम्ही त्यांच्या घरी मांडेखेल तालुका परळी येथे भेट दिली असताना परळीमध्ये लोकांची तिथल्या कुटुंबियाची इच्छा होती की यात आमचं पुनर्वसन झालं पाहिजे। एकुलता एक मुलगा आमचा गेलेला आहे, एक मुलगा गेलेला आहे, करता धरता मुलगा गेलेला आहे की जो नोकरीला सक्षम होता, पात्र होता असा मुलगा गेलेला आहे। त्यासाठी सरकारनं आम्हाला आमचं पुनर्वसन केलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि माझी मागणी आहे। आणि म्हणून काल वावळे कुटुंबियाला भेट दिली। जो मयत दीपक वावळे आहे त्या दीपक वावळेच्या कुटुंबियाला भेट दिली असता काल त्यांनी एक आक्रोश केला आणि तो आक्रोश केल्यानंतर मी या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी सिरसाट यांच्यासोबत त्यांचं बोलणं, त्यांचा संवाद घडून आणला, दूरध्वनीद्वारे घडून आणला। त्याचबरोबर परळीचे आमदार धनंजयजी मुंडे यांचाही संपर्क करून दिला। माझं म्हणणं एवढंच आहे दोघांनाही की सरकारमध्ये आपण आहात तर सरकारमधून या युवकाला, या बौद्ध समाजाचा युवक होता, या बौद्ध समाजाच्या युवकाच्या कुटुंबियाला मदत झाली पाहिजे, मोठ्या प्रमाणात मदत झाली पाहिजे। त्यांच्या कुटुंबियाचं पुनर्वसन झालं पाहिजे। त्यांच्या कुटुंबातला कोणीतरी एक मुलगा नोकरीवर ते घेतला पाहिजे, एक व्यक्ती नोकरीवर ते घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे। काल आम्ही भेट दिल्यानंतर बऱ्याच अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि शासनाशी संपर्क केला आणि शासनालाही आम्ही मागणी केलेली आहे की सदर प्रकरणामध्ये शासनाने थोडासा पुढाकार घेतला पाहिजे। शासनातल्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि दीपक वावळेच्या कुटुंबियाला न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे।